नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेचा शेवटचा भाग आता कसा प्रसारित होणार आहे। चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट। पण त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तुम्ही आतापर्यंत पाहिलंच आहे की या भुवनेश्वरीने आतापर्यंत कशा प्रकारे सगळं काही पाप आणि कांड आणि कर्म करत आली, पण तिला वाटत असतं की ह्या सगळं काही जरी केलं तरी सगळं काही तिच्या मुठीमध्येच राहील, म्हणजेच ती जसं बोलेल तसंच सगळं काही घडत राहील। कारण की अधिपतीचे बाबा, मास्तरीणबाई सगळे काही तिच्या अंडर खाली येतील। सगळ्या लोकांवरती ही प्रेशर आणणारी भुवनेश्वरी आणि शिक्षणाला पूर्णपणे विरोध असणारी भुवनेश्वरीचा चांगला चक्काचूर होणार आहे। कारण की मित्रांनो, ज्यावेळेस अक्षरा आता भुवनेश्वरीच्या ऑपोजिंगला उभं राहते त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला तिची खरी लायकी कळते। कारण की अक्षरा जिथली तिथे भुवनेश्वरीला सगळं काही बोलून दाखवते, काही देखील सहन करत नाही। त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीचा माज पूर्णपणे उतरून जातो। तिच्या लक्षात येतं की आपण काही जरी केलं तरी मास्तरीने आता ऐकणार नाही, कारण की हे सगळं काही वैभव तिच्या हातामध्ये जाणार आहे याची भीती भुवनेश्वरीला वाटत असते। पण ही भुवनेश्वरी खूप शातीर असते, कारण की ती अधिपती आणि अक्षरांमध्ये दुरावा निर्माण करायचं ठरवते आणि म्हणते की ह्या मास्तरीला जर घराच्या बाहेर काढलं तर आपल्याला नादी कोणी देखील लागू शकणार नाहीये। आणि हेच सगळं काही करण्यासाठी भुवनेश्वरी तयार देखील असते। पण ह्या भुवनेश्वरीच्या लक्षात अजून एक घटना येते की अधिपती एवढ्या सहजासहजा मास्तरीला सोडू शकत नाही। त्यांच्यात भांडणं जरी लावली तरी देखील अधिपती मास्तरीणबाईला पुन्हा घेऊन येतील इथं, कारण की 7 जन्माचं नातं त्यांच्यासोबत त्यांना निभवायचं आहे। त्याच्यामुळे अधिपती असं सहजासहजी मास्तरीणीला सोडू शकत नाही। तर चक्क आता दुसरा काय प्लॅनिंग करायचा हा भुवनेश्वरीचा विचार असतो। पण मित्रांनो, शेवटी म्हणतात ना, एकदा केलेलं कर्म म्हणजेच पाप केलं त्याची एकदा तरी परतफेड नक्कीच असते। त्याच्यामुळे ह्या भुवनेश्वरीने ज्या काही चुका अगोदर केलेल्या असतात त्या सगळ्या काही अधिपतींसमोर येतात। त्यावेळेस मात्र मास्तरीणबाई देखील शांत बसत नाही, कारण की ह्या भुवनेश्वरीने एवढा अन्याय केलेला असतो की त्यांना शिक्षणापासून लांब राहण्यासाठी, कारण की घराच्या बाहेर शिकण्यासाठी जायचंच नाही किंवा शिकवण्यासाठी देखील जायचं नाही आणि घरात देखील कोणाला शिकवायचं नाही याचा भुवनेश्वरीने खूप राग केलेला असतो। कित्येक वेळा अक्षराला शिक्षा देखील दिलेली असते। पण हे सगळं घडत असताना तरी देखील अक्षराने हे सगळं सहन केलेलं असतं। पण ह्या भुवनेश्वरीला माहीत नसतं की आपण केलेल्या एवढ्या सगळ्या काही कांडाची एक ना एक दिवस शिक्षा तिला नक्की भेटणार। आता तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की आता अधिपती चक्क जेवढा काही विश्वास भुवनेश्वरीवरती ठेवायचा असतात तेवढा सगळा काही ठेवून झालेला असतो। पण आता हळूहळू अधिपतींचे बाबा आणि अक्षरा सगळे काही अधिपतींच्या मनामध्ये भुवनेश्वरीबाबत भरवतात। म्हणजे जे काही सत्य आहे ते सगळं काय अधिपतींना हळूहळू कळायला सुरुवात होते आणि अधिपतींना हे देखील समजतं की भुवनेश्वरीचं मायेचं नातं तर होतं पण एवढं देखील प्युअर नव्हतं, कारण की